हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही. आपल्याला अन्नातून जेवण मिळते, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये. नमस्कार, मी रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना कशी करावी व ती कधी करावी हे पाहणार आहोत. असे म्हणतात, अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती मुलींनी आपल्या माहेराहून आणायची असते. मार्गशीर्ष महिना हा अन्नपूर्णा मातेच्या स्थापनेसाठी अतिशय शुभ मानला जातो. इथे मी एका ताटामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे. ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण देवांना अंघोळ घालतो अशा ताटात देवीची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. तर ही मी घेतलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. देवीची मूर्ती ओळखायची कशी की ही अन्नपूर्णा मातेचीच मूर्ती आहे म्हणून देवीच्या हातामध्ये आडवी अशी पळी ठेवलेली असते किंवा ज्याला आपण अन्न वाढण्याचे साधन म्हणू शकतो. तर अशा पद्धतीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आणल्यानंतर लगेच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं नाही, तर सगळ्यात अगोदर आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे देवीच्या मूर्तीला आणायचं आहे आणि ताटामध्ये ठेवायचं आहे. स्थापना करण्यापूर्वी आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरात किंवा धान्याच्या ठिकाणी वास करत असते, म्हणून आपण स्थापना करण्यापूर्वी स्वयंपाकघरात आणायचे आहे. स्थापना करण्यापूर्वी कोणत्याही देवाला पंचामृत अभिषेक केल्याने त्या मूर्तीमध्ये देवत्व येते किंवा देवत्व प्राप्त होते. पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. मुलगी जेव्हा आपल्या सासरी जाते तेव्हा आई मुलीला 3 देव देत असते. पहिला म्हणजे गणपती बाप्पा, जो की विघ्नहर्ता आहे. दुसरा म्हणजे बाळकृष्ण आणि तिसरं म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती का देते, तर आपली मुलगी ज्या घरात जाणार आहे त्या घरात धान्याचा आणि पाण्याचा कधीही तुटवडा पडू नये यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती मुलीसोबत दिली जाते. एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा भासला होता, तेव्हा सगळे देव म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव हे भगवान शंकराकडे गेले तेव्हा ते ध्यानमुद्रेत होते. त्यांनी ध्यानमुद्रेतून त्यांना जाग केलं आणि त्यांना सांगितलं की पृथ्वी तलावावर अन्नाचा खूप मोठा तुटवडा पडला आहे. त्यावेळेस माता पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप धारण करून पृथ्वीवरचा जो अन्नाचा तुटवडा होता तो दूर केला. म्हणून प्रत्येक घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे. सर्वात अगोदर आपल्याला देवीला चंदन लावून घ्यायचं आणि नंतर देवीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवीला अक्षदा वाहायच्या आणि एका वाटीमध्ये अर्धा वाटी गहू किंवा तांदूळ घ्यायचे. गहू किंवा तांदूळ तुम्ही यामधले काहीही घेऊ शकता, पण ते अखंड असावे, तुटलेले नसावेत. तर त्यामध्ये आपल्याला देवीची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीची स्थापना कुणी करायची आहे, तर तुम्ही घरातल्या गृहिणी आहात. तुम्ही चांगला स्वयंपाक करू शकता, तर तुम्ही स्वतः अन्नपूर्णा आहात. तर गृहिणींनी स्वतःच अन्नपूर्णा देवीची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे. अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देहीच पार्वती. आई अन्नपूर्णा तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ, अशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करायची आहे. मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकता.
अशी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा किंवा स्थापना केली तर आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.